करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये आता आपल्याला पाहिजे युजेस ऑफ पोटॅन्शियोमीटर. तर पोटॅन्शियोमीटरचा यूज पहिले अगोदर टू कंपेअर द ईएमएफ ऑफ टू सेल्स. त्याचबरोबर आपल्याला हा पहिला यूज झाला. दुसरा यूज आहे to determine internal resistance of the cell and to compare the EMF of the two cells by combination method. आता compare the EMF of the two cells यामध्ये आपण पहिली मेथड पाहू इंडिव्हिज्युअल मेथड. आता इथे याला आपण इंडिव्हिज्युअल मेथड का म्हणाले. इंडिव्हिज्युअल मेथड का म्हणाले तर आपल्याला पोटॅन्शियोमीटर मध्ये ज्या दोन सेलचं ईएमएफ मेजर करायचे त्यांना सेपरेटली कनेक्ट करायचे म्हणून याला इंडिव्हिज्युअल मेथड म्हणतात. आता यामध्ये आपण पोटॅन्शियोमीटर अगोदर ड्रॉ करू. काही पोटॅन्शियोमीटर वायर आहे AB. आता याला एक की कनेक्ट केली आपण कॅपिटल के. त्यानंतर एक बॅटरी कनेक्ट केली ज्या सेलचं ईएमएफ कॅपिटल ई आहे आणि त्यानंतर एक रिओस्टॅट कनेक्ट केला. हा आहे रिओस्टॅट. R(H) ही आहे बॅटरी कॅपिटल ई पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल. आता ही झाली पोटॅन्शियोमीटरची डायग्राम. आता आपल्याला ज्या दोन सेल कनेक्ट करायच्या तर त्यांची पॉझिटिव्ह टर्मिनल्स ए ला कनेक्ट करायचे. पॉझिटिव्ह टर्मिनल्स त्यांचे आपण ए ला कनेक्ट करणार आहे. ही आहे E1 सेल. आता इथे एक की दुसरी एक सेल लगेच जुळते. ज्या सेलचं ईएमएफ हे E2 आहे. या दोन्हीचं जे कॉमन टर्मिनल आहे K1 and K2 यांचं जे कॉमन टर्मिनल आहे ते का गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केलं आणि गॅल्व्हॅनोमीटर थ्रू आपण एक गॅल्व्हॅनोमीटरच्या दुसऱ्या एंडला एक जॉकी कनेक्ट केली. जे फॉर जॉकी, जी फॉर गॅल्व्हॅनोमीटर K1 आणि K2 या सेलचं ईएमएफ E2 पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल. आता ही आहे डायग्राम टू कंपेअर द ईएमएफ ऑफ टू सेल इंडिव्हिज्युअल मेथड नुसार. आता इथे लक्षात घ्या अ पोटॅन्शियोमीटर सर्किट इज सेट अप बाय कनेक्टिंग अ बॅटरी ऑफ ईएमएफ कॅपिटल E with a key capital K and a rheostat
such that point A is at higher potential than point B. या बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल A ला कनेक्ट आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल B ला म्हणजे पॉइंट A हा हायर पोटेन्शियल वरती आहे दॅन पॉइंट B. The cell whose EMF are to be compared are connected with their positive terminals at point A. या दोन सेलचे आपल्याला EMF कंपेअर करायचे, त्यांचे पॉझिटिव्ह टर्मिनल A ला कनेक्ट केलेले आहे. निगेटिव्ह टर्मिनल्स टू द एक्स्ट्रीम टर्मिनल्स ऑफ द टू वे कीज. या दोन्ही बॅटरीचे निगेटिव्ह टर्मिनल इथे कीज ला कनेक्ट केलेले आहे K1 and K2. एक्स्ट्रीम टर्मिनल दिले आहे K1 and K2. The central terminal of the two-way key is connected to the galvanometer. हे सेंट्रल टर्मिनल कनेक्ट केलेला आहे गॅल्व्हनोमीटरला. The other end of the galvanometer is connected to a jockey आणि गॅल्व्हनोमीटरचा अदर एंड एका जॉकीला कनेक्ट केलेला आहे. आता इथे लक्षात घ्या, आपल्याला की K याला क्लोज करायचे. की K is closed and then key K1 is closed. The key K2 is kept open. Therefore, the cell of EMF E1 comes into circuit. आपल्याला याला एक्सप्लेन केल्यानंतर ही जी की आहे याला क्लोज करायचे, K ला क्लोज करायचे. K क्लोज. त्यानंतर K1 closed and K2 open. K ला क्लोज केलं, K1 ला क्लोज केलं, K2 ला ओपन ठेवलं, तर ज्या सेलचं EMF E1 आहे ही सेल सर्किट मध्ये कनेक्ट झालेली आहे. त्यानंतर जॉकी आपल्याला या पोटेन्शियोमीटरच्या वायर वरती टच करायची आहे आणि नल पॉइंट ऑब्टेन करायचा आहे. समजा तो नल पॉइंट या ठिकाणी आलेला आहे, तर या पॉइंटची आणि ए पॉइंट यांच्या बिटवीन जी लेंथ आहे ती कन्सिडर करू. समजा लेट L1 be the length between null point and from null point to the point A. L1 ही आपण लेंथ कन्सिडर केली between null point and the point A. Here L1 is corresponding to the EMF E1. L1 ही जी लेंथ आहे ही करस्पॉन्डिंग आहे EMF E1 च्या. म्हणून अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर E1 is equal to K into L1. आता K म्हणजे आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. आता हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपल्याला काय करायचंय, K ला क्लोज ठेवायचे, K1 ला ओपन करायचे. K1 ला ओपन केलं आणि K2 ला क्लोज केलं. K2 क्लोज केल्यामुळे आणि K1 ओपन केल्यामुळे E1 ही सेल सर्किट मधून रिमूव्ह झाली आणि K2 क्लोज केल्यामुळे E2 ही सेल सर्किट मध्ये ऍड झाली किंवा सर्किट मध्ये कनेक्ट झाली. त्यानंतर आपल्याला ही जॉकी या वायर वरती मूव्ह करायची आणि नल पॉइंट ऑब्टेन करायचा. आता तो नल पॉइंट अदर दॅन दिस पॉइंट भेटला. समजा तो नल पॉइंट आपल्याला इथे भेटला, तर या लेंथला आपण ही जी जॉकी आहे या पॉइंटला टच केल्याच्या नंतर आपल्याला नल पॉइंट भेटला, तर या पॉइंटची लेंथ समजा आपण कन्सिडर केली लेट L2 be the length from
द पॉइंट ए. पॉइंट ए आणि नल पॉइंट मधली लेंथ L2 कन्सिडर केली. आता L2 ही करस्पॉन्डिंग आहे EMF E2 च्या. तर अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ पोटॅन्शियोमीटर E2 इज इक्वल टू K इंटू L2. तर इथे पण K म्हणजे पोटॅन्शियल ग्रेडियंट, ती व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. इक्वेशन सेकंड पाहता डिवाइड जर केलं आपण, डिवाइडिंग इक्वेशन फर्स्ट by equation second, तर पहा E1 divided by E2 is equal to KL1 divided by KL2. K cancel होईल, राहील L1 divided by L2. तर लक्षात ठेवा, to compare the EMF of two cells individually, त्यासाठी एक्सप्रेशन आहे E1 divided by E2 is equal to L1 divided by L2. तर हे झालं to compare the EMF of two cells by individual method. पहिला यूज झाला to compare EMF of two cells बाय इंडिव्हिज्युअल मेथड. तर आता यामध्ये आपल्याला अगोदर या डायग्रामला एक्सप्लेन करायचे आणि त्यानंतर वर्किंग मध्ये के या कीला क्लोज केल्यानंतर K1 ला एकदा क्लोज करायचं, E1 सर्किट मध्ये ऍड होईल. त्यानंतर K1 ला ओपन करून K2 ला क्लोज करायचं, K2 ही सेल सर्किट मध्ये ऍड होईल आणि नल पॉइंट ऑब्टेन करायची. त्या नल पॉइंटची लेंथ फ्रॉम द पॉइंट ए मेजर केल्यानंतर आपल्याला दोन इक्वेशन भेटतील. त्या दोन इक्वेशनला डिवाइड केल्यानंतर E1 बाय E2 असा रेशो भेटेल. E1 बाय E2 हा कशाच्या इक्वल असेल, तर L1 बाय L2 चा. तर L1 बाय L2 आणि E1 बाय E2 हे रेशो आहे. म्हणजे कंपेअर केला आपण दोन सेलला, समजा L1 is equal to 75 सेंटीमीटर, L1 भेटला 75 सेंटीमीटर वरती, L2 भेटला 25 सेंटीमीटर वरती. तर यावरून आपल्याला या फॉर्म्युलानुसार असं लिहिता येईल E1 divided by E2 is equal to 75 by 25. तर हे होईल 3, म्हणजे E1 is equal to 3 times E2. E1 is equal to 3 times E2. तर E1 या सेलचं EMF हे 3 टाइम्स आहे EMF ऑफ सेल E2 च्या. तर हे झालं टू कंपेअर EMF ऑफ टू सेल हा क्वेश्चन.